हॅलो गाईस, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही लोकांनी एक क्रेझीवाला प्लॅन केला आहे. तर सगळे आमच्याकडे आले होते आणि आता ऑलमोस्ट रात्रीचे 12 वाजलेत आणि आमचा अचानक भयानकमध्ये मरीन्सला जायचा प्लॅन झाला आहे. मम्मी, भाऊ, आत्याचा मुलगा आणि वंश सगळे इकडे. क्रेझी प्लॅन आहे, क्रेझी अनएक्सपेक्टेड प्लॅन गाईस, अनएक्सपेक्टेड प्लॅन. सो आम्ही लोक आता चाललो आहे मरीन्सला. आमच्या इथून स्टेशन जवळच आहे. सो स्टेशनवरून बाय बॉक्स म्हणजे स्टेशनला बाय बॉक्स चाललं आहे. अजून फिक्स नाही आहे. 12:20ची ट्रेन आहे. 12:05 इथेच झाली. लेट्स ट्रेन भेटते तर आम्ही मरीन्स दाखवू शकतो. सो फायनली आम्हाला ट्रेन लेट असल्यामुळे ट्रेन भेटली 12:20ची आणि आम्ही लोक चाललो मरीन्सला. सो बघूया तिकडे जाऊन. सगळ्यांना इतकी बेकारवाली झोप येते पण हमारी मस्ती तो देखो हमें एन्जॉय भी करना है. फायनली आम्ही लोक आता CSTला पोचलो आहे. अनएक्सपेक्टेड ट्रिप होती, म्हणजे अनएक्सपेक्टेड प्लॅन होता आमचा काय ठरलं नव्हतं की मरीन्सला वगैरे जायचं आहे. सो हे अनप्लॅन्ड प्लॅन्स खरंच सक्सेसफुल होतात. जे सडन प्लॅन बनतात ना, आपण न प्लॅन करता न ठरवता बनवतो. लोक मरीन्सला पोचलो आहे, पण आमच्या दरवेळी मरीन्सला आल्यावरती बॅड लक इतकं असतं की काय ना काय असतं, बंद असतं. किंवा गेल्या वेळी पण एकदा आलेलो तेव्हा पावसामुळे बंद होतं आणि आता खूप रात्र झाली आहे म्हणून बंद आहे. नो बॅड लक, इट्स अ गुड साईन. कारण सगळे आता खूप फॅमिलीज आले इकडे. सगळं असं मस्त वाटतंय. असं वाटत नाही की आम्ही लोक एकदम रात्री आलोय. असं वाटतं की मिड टाईमला आलोय. म्हणजे आहे बरीचशी पब्लिक आहे इकडे. खरंच यार, मरीन्स इतकं पीसफुल वाटतं ना. एवढ्या रात्री येऊन असं वाटलं पण नाही की आम्ही लोक एवढ्या रात्री आलो. असं वाटत होतं की इव्हिनिंगलाच आलो आहे. आणि हे माझे मामा बिचारे दात काढून आले होते तरी एन्जॉय केलं. मग सगळ्यांना झोपेतून उठून आणलं होतं. हिला तर आम्ही लोकांनी जबरदस्ती आणलं होतं. आणि माझा भाऊ आहे जो भाऊच आहे आणि माझा त्याचा मुलगा सदना बॉय आणि पप्पा. इट्स 2:30 आणि आम्ही लोक मरीन्सवरती एक मस्त वॉक घेतोय. आता आम्ही लोक मरीन्सवरून आता आम्ही लोक पंबल झाली पंबल. आता आम्ही लोक मरीन्सवरून गिरगाव चौपाटीला चालत जातोय. एकदम सही वाटतं आणि खूप पब्लिक येते. असं नाही की कोणीच येत नाही. खूप आहे, लहान लहान पोरं पण आहेत लिटरली इकडे मरीन्सला. आणि आम्ही लोक आणि आमचे घरचे आम्हाला पाठवायला घाबरतात, पण यावेळी आम्ही घरच्यांनाच घेऊन प्लॅन सक्सेसफुल केला आहे. कधी तुला कुठल्या घरच्यांनी थांबवलं? तुमच्या झोपात. सो आम्ही लोक चाललो आणि मग बघू मॉर्निंग ब्रेकफास्ट काय भेटतो किंवा काहीतरी खायला भेटतं का. सो लेट्स सी. कोण पिणार आहे अजून? तुम्ही गरम गरम कॉफी. अरे कोण पिणार आहे अजून? नाही, आता 3:46 झाले. आम्ही लोक सनराईजचा वेट करतोय. आता ऑलमोस्ट सगळंच बंद आहे. गिरगाव चौपाटी पण 5 o'clockला सकाळी चालू होईल. तोपर्यंत आम्ही इथे मरीन्सच्या इकडे बसलो, मस्त भेल वगैरे खातो. इट्स 5:38 आणि आम्ही लोक आता गिरगाव चौपाटीला आलो. मस्त नाईट लाईफ अशी कधी एन्जॉय केली नाही आहे मी आता फर्स्ट टाईम करते, ते पण फॅमिलीसोबत. छान वाटतं. आम्ही इतक्या मॉर्निंगपर्यंत थांबलेलो कारण आमचा प्लॅन होता सनराईज बघायचा. पण बॅड लक त्या टायमाला सनराईजचा टायमिंग 6:30 होता. सो तेवढ्या लेटपर्यंत थांबता आलं नाही. आणि ऑलमोस्ट ट्रेनमध्ये चढेपर्यंत 6:30 झाले होते. सो स्टार्ट ऑफ द सनराईज आम्हाला थोडंसं बघायला भेटलं आणि सगळे झोपत होते. पप्पांनी तर झोपायला जागा पण पकडली होती कारण सकाळी ट्रेन रिकामी असतात, सो त्यांना मस्त जागा. आता आम्ही लोक घरी पोचलोय आणि इट्स टू टायर्ड डे. टायर्ड म्हणजे असा कसा नाही, मजा आली पण खूप आता थकायला झालं कारण झोपायचा टाईम ऑलमोस्ट निघून गेला. आता सकाळचे 7 वाजले. सो आता आम्ही लोक झोपतोय. उठल्यावरती बघू काय करायचं काय नाही. सो बाय बाय.